तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघमचा सहकारी पक्ष विदुथले चिरुथैगल काचीचे नेते वनियारासू यांनी एका कार्यक्रमात एक जाहीर वक्तव्य केले। हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारत आणि ब्राह्मणवादाची विचारसरणीच ऑनर किलिंगसाठी कारणीभूत ठरल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। या ग्रंथातील कथा या जातीय हिंसेवर आधारित आहेत। या महाकाव्यातील कथा या जातीय हिंसाचाराला वैधता देत असल्याचा दावाही वनियारासू यांनी केलाय। रामायणात तर हेच विचार असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढावून घेतला आहे। वनियारासू यांच्या वक्तव्यानंतर तामिळनाडूचे भाजपचे माजी अध्यक्ष के अन्नामलाई यांनी आक्षेप घेतलाय। डीएमके आणि त्यांचे सहकारी पक्ष सनातन धर्माविरोधात द्वेष पसरवत असल्याचं ते म्हणाले आहेत। रामायणचा ऑनर किलिंगशी काय संबंध आहे? इंडिया आघाडीचे लोक त्यांचा सत्सद विवेक बुद्धी गहाण टाकलीये का? व्हीसीके नेते वनियाराथू यांनी उत्तरकांडाचा जो उल्लेख केलाय तो वाल्मिकी रामायणाचा भागच नाही। इतकेच काय, तामिळ कवी कम्मन यांच्या रामायणातही या कथेचा मागमूस नाही। तरीही भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची जहरी टीका अन्नामलाई यांनी केली आहे।